दिल्लीला जाणारा सगळा जो काही ट्रॅफिक आहे तो त्या ठिकाणी आम्ही तिथं अडवणार आहोत. आता बघा 400 रुपयाचा भाव मिळाला, 4 रुपये किलो, 400 रुपये क्विंटल. आता ह्याच्यामध्ये इथं आणण्याचा खर्च, कुठं उत्पादन करण्याचा खर्च, खताचा खर्च कसा निघणार आहे? उलट शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच पैसे द्यायला लागले असतील अशी आजची परिस्थिती आहे. हे 4 रुपये, काही ठिकाणी 1 रुपया, काही ठिकाणी 2 रुपये, काही ठिकाणी समजा थोडासा जास्त आहे 7-8 रुपये. आणि मग हे जे काय तफावत आहे आणि अशा पद्धतीने मार्केट जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला तिथं आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे अशा गोष्टी होऊन द्यायच्या नसतील तर सरकारने आत्ता जागा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केली. नाफेडच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जी खरेदी झाली, त्याला 1500 रुपये अनुदान द्यायला काय होतं सांगा. नाफेडच्या माध्यमातून जी मागच्या काळामध्ये खरेदी झाली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता अशी स्वतः माहितीच जे चेअरमन आहेत नाफेडचे त्यांनी दिलेली होती आणि अशा सगळ्या अनुषंगाने चौकशी झाली. पुढे मात्र काहीच झालं नाही. मग हे सगळं दडून ठेवण्यामागचा हेतू काय आहे? बघा, चौकशी झाल्यानंतर त्या चौकशीमध्ये माझ्या अंदाजाने सत्तेत असणारे जे प्रमुख नेते त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी हे अडकले होते. त्यात एक कुठला तर आता भोंदूबाबा खरातचंच प्रकरण घ्या ना, आता तिथं केवढे मोठे नेते जायचे. आता एखाद्या भोंदूबाबानी पूजा करावी, तिथं कुठंतरी काहीतरी कुठं काय मार्गदर्शन, आध्यात्मिक मार्गदर्शन करावं. थोडी तो शक्तीपीठ मार्गाला पण त्याला जमीन घेतली. कांद्याच्या बाबतीत सुद्धा खरेदी तोच करतोय का? फक्त नेत्यांच्या जवळ आहे. आणि त्यात काय करतात, शेतकऱ्याकडनं माल न घेता व्यापाऱ्याकडनं स्वस्तात माल घेऊन मग तिथं नाफेडच्या दराने तिथं विकतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जो काही तिथं नाफेडचे चेअरमन जे बोलले होते नाही तर ते अधिकारी बोलले होते की खरंच त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, तो होतो. आणि हे जर थांबवायचं असेल तर मार्केट कमिटीला त्या नाफेडच्या लोकांना येऊन खरेदी करायला पूर्वी होत होतं, आता मात्र त्या ठिकाणी होत नाही. पारदर्शकता आणण्याची जरूरत आहे. आणि तो नाफेडचा सगळा माल जो खरेदी केला जाईल तो मात्र भारतात आणि महाराष्ट्रात विकला गेला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेरच काढला गेला पाहिजे. दादा, दुसरा एक मुद्दा आहे, राजकीय प्रश्न आहे. या सगळ्या काळामध्ये काही ऑडिओ क्लिप दादांच्या संदर्भानं देखील व्हायरल होते आणि अशा सगळ्या काळामध्ये जी व्यक्ती हयात नाही आहे तिच्या संदर्भानं अशा स्वरूपाची जी भाषा एकूण बोलली गेलेली आहे ती महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. तुम्ही त्यांचे पुतणे आहात, दुसऱ्या पक्षातले कधी काळी सहकारी राहिलेले आहात, कसं बघायचं याच्याकडे? हे बघा, मला एवढंच बोलायचं आहे, आज अजितदादा असते आणि ते जर सत्तेत होतेच तर त्यांनी लगेच शेतकऱ्याचं ऐकून घेऊन कॅबिनेटमध्ये दंगा घातला असता शेतकऱ्यांच्या वतीने आणि कुठं ना कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केले असते. दुर्दैवाने आज दादा नाही आहेत. आता घातपात का ॲक्सिडेंट हा विषय तर आम्ही त्या ठिकाणी बोलतच आहोत आणि त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे हे आता त्यांना माहिती. कालपर्यंत मी बोलत होतो कारण तो पक्ष वेगळा आहे, त्यामुळे मी त्याबद्दल खूप जास्त आता ह्याच्यापुढं बोलणार नाही. विषय एवढाच आहे की शेतकऱ्याचा जो काय हमीभाव आमच्या कांद्याच्या बाबतीत मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथं संघर्ष करत राहणार. उद्या जाऊन जे कोणी सामान्य लोक असतील त्यांना कधीही काय अडचण आली तर आम्ही सर्वजण तिथं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. काकांच्या बाबतीत न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत पण त्या अडचणीसुद्धा आम्ही पार करू. पण ज्या प्रामाणिकपणे आम्ही दादांसाठी लढतोय त्याच प्रामाणिकपणे या राज्यामध्ये असणारा कुठल्याही सामान्य व्यक्तीसाठी त्याच्या कारणासाठी अडचणीसाठी आम्ही लढू. 2019 मध्ये जर योग्य घडी जमली असतील तर तुम्ही भाजपमध्ये असणार असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंना मला एवढंच बोलायचं आहे की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत. आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर आहे. आज इथल्या शेतकऱ्याला काय मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय त्यात सुद्धा दुर्वीकरण करून फायदा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता. इथं मात्र आमचा शेतकरी अडचणीत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, हिंदू महिला आणि सर्व जाती धर्माच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्ही गप्प बसता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तो बोंधूबाबा बागेश्वर तिथं करतो, तुम्ही गप्प बसता. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तिथं केला जातो, महात्मा फुलेंचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्ही गप्प बसता. आणि तुम्हाला वरच्या एका नेत्याने सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता. तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठंतरी आता आम्हाला कळालेली आहे. तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टी तुम्ही मावू शकता. रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजपबरोबर तुम्ही असल्यामुळे नाही आहे. त्यामुळे उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावरून लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू. जाणार होती की नाही पाहिजे? अरे काय लोक कुठेही काय हवेत गोळ्या मारत चालले. आता जो माणूस बोलतोय तो पूर्वी काँग्रेसमध्ये होता तेव्हा वेगळं काहीतरी बोलायचा, आता भाजपमध्ये गेल्यानंतर